नमस्कार मित्रमैत्रिणींनो. स्वभाव म्हणजे रंगाची पेटी. कधी कुठला रंग सांडेल, कधी कुठला रंग मिसळेल याचा अंदाज बांधता येत नाही. फक्त स्वतःचे रंग रंगवताना इतरांची चित्रे बिघडणार नाहीत याची काळजी घेतली की आपले रंग देखील छान खुलतात. गरुडा इतकं उंच झेप घेता येत नाही म्हणून चिमणी कधी उडण्याचं सोडत नाही. गवताची दोर वळली म्हणजे तिनं उन्मत्त हत्तीसुद्धा बांधला जातो. रस्ता कितीही खड्ड्यांनी भरलेला असला तरी एक चांगला बूट घालून त्यावर आपण सहज चालू शकतो. परंतु चांगल्या बुटामध्ये एक जरी खडा असला तरी चांगल्या रस्त्यावर काही पावलं चालणंसुद्धा कठीण होऊन जातं. चांगली माणसं जोडण्यासाठी मनाचा भोळेपणा आणि विचारांचा साधेपणा हा पुरेसा असतो. आपण मनापासून इतरांचं भलं व्हावं ही इच्छा जरी मनात आणली तरी सुख आपल्या घरी भरभरून येत असतं. त्याच्यासाठी आपल्या मन तेवढं मोठं असावं लागतं. मनाशी जोडलेल्या प्रत्येक नात्याला कोणत्याही नावाची गरज नसते. कारण न सांगता जुळणाऱ्या नात्यांची परिभाषा काही वेगळीच असते. विश्वास ठेवा. आपण जेव्हा कोणासाठी काही चांगलं करत असतो तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कुठंतरी काही चांगलं घडत असतं आणि ते नक्की घडतंही यावर विश्वास ठेवा आणि वेळ आल्यावर ते नक्की मिळतं. जर जमीन चांगली असेल, खत चांगलं असेल, पण जर आपण खारट असेल तर फुले उमलत नाहीत. जर भावना चांगल्या असतील तर कृतीही चांगली असते. पण जर बोलणं वाईट असेल तर नाती कधीच टिकत नाहीत. मित्र आणि शत्रू हे वर्तनाने बनतात. मग ते तुमचं वर्तन त्याच्यासाठी सर्वस्वी जबाबदार असतं. प्रेम हवंय तर समर्पण खर्च करावं लागेल. विश्वास हवा तर निष्ठा खर्च करावी लागेल. सोबत हवी तर वेळ खर्च करावा लागेल. कोण म्हणतं नाती फुकट मिळतात? फुकटात तर वारासुद्धा मिळत नाही. एक श्वास पण तेव्हा मिळतो जेव्हा एक श्वास सोडून जातो. तेव्हा जगात कुठली गोष्ट फुकट मिळत नाही हे मात्र नेहमी लक्षात ठेवा. आयुष्य जर आनंदाने जगायचं असेल तर गतकाळातील त्रासांना, गोष्टींना आठवत बसू नका. कारण मागच्या आठवणीने समोरचंही आयुष्य धोक्यात येऊन आयुष्य जगणं कठीण होऊन बसतं. तेव्हा झालेल्या गोष्टीचा विचार न करता वर्तमान काळात जगण्याचा प्रयत्न करा. विश्वास तोडून अनेक जातील, तुम्ही सावरत जा. प्रसंग परीक्षा घेत जाईल, तुम्ही क्षमता दाखवत जा. सुख दुःखाच्या वाटेवरून जाताना माणसं मिळवायची असतात, शत्रू वजा करायचे असतात. सुखाने गुणायचं असतं, दुःखाने भागायचं असतं. त्यामधून उरते ती बाकी समाधान असतं. शंकेला इलाज नाही, स्वभावाला औषध नाही, चारित्र्याला प्रमाणपत्र नाही, शब्दापेक्षा काही तिखट नाही आणि मौनासारखं उत्तम साधन नाही. पण त्यासाठी स्वतःवरती विश्वास ठेवा. मग एक दिवस असा येईल की घड्याळ दुसऱ्याचं असेल, पण वेळ मात्र नक्कीच तुमची असेल. दगडाचं काळीज असलेल्या माणसावर जीव लावण्यापेक्षा स्वतःच्या काळजावर दगड ठेवून जगायला शिका. माणसाला आयुष्यात दुःखापेक्षा सुख जास्त असतं, पण त्याला आकाशातल्या चंद्रापेक्षा चमकणाऱ्या दिव्यामध्ये जास्त इंटरेस्ट असतो. मन फार विचित्र असतं. आपण चुकतो तेव्हा तडजोड करायला बघतो. आपल्याशी इतर चुकीचे वागतात तेव्हा मात्र न्यायाची अपेक्षा करतो. जीवन जगताना काळजी घेणारे कुणीतरी सोबत असेल तर 4 क्षण आणखी जगावंसं वाटतं. आयुष्यात नेहमी चांगल्या लोकांच्या संगतीत राहा. सोनाराचा कचरासुद्धा वाण्याकडल्या बदामापेक्षा महाग असतो. काहीच मिळत नाही मेहनत केल्याशिवाय. स्वतःची सावली देखील मिळत नाही उन्हात गेल्याशिवाय. तेव्हा कष्ट हे घ्यावे लागतात, तेव्हाच फळ मिळते. माणूस हा अडचणीमुळे हरत नाही, तर तो त्यावेळी हरतो जेव्हा अडचणीच्या वेळी त्याचीच माणसं त्याची साथ सोडतात. आपल्याला जे जे हवं ते ते मिळालं असतं तर जगायला गंमत आणि देवाला किंमत राहिली नसती. आनंद साजरा करण्यासाठी कुठल्याच मुहूर्ताची गरज नसते, कारण तो आनंदाचा क्षण असतो ना, तोच एक मुहूर्त असतो. चांगली माणसं जोडण्यासाठी मनाचा भोळेपणा आणि विचारांचा साधेपणा हा पुरेसा असतो. आपण मनापासून इतरांचं भलं व्हावं ही इच्छा जरी मनात आणली तरी सुख आपल्या घरी भरभरून येत असतं आणि ही इच्छा नक्कीच मनामध्ये ठेवा, जेणेकरून तुम्हाला नक्कीच यश मिळेल. जो ज्ञानी असतो त्याला समजावता येतं, जो अज्ञानी असतो त्यालाही समजावता येतं, पण जो अभिमानी, गर्विष्ठ आणि स्वतःचाच शब्द खरा मानणारा असतो त्याला कोणीही समजावून सांगू शकत नाही.
त्याला फक्त वेळच समजावून सांगू शकते. फक्त त्या वेळेची वाट पाहणं गरजेचं असतं. वेळ सगळ्यांना उत्तर देते. फक्त काही काळ जावा द्यावा लागतो. तुम्ही जसं कर्म कराल तसं फळ हे नक्कीच मिळत राहतं. जगाचा रिवाज आहे, जोपर्यंत काम आहे तोपर्यंत नाव आहे, नाहीतर लांबूनच सलाम आहे. म्हणून जीवनात मागे बघून शिकायचं आणि पुढं बघून चालायचं असतं. तरच माणूस यशस्वी होतो. विश्वास तोडून अनेक जातील, तुम्ही सावरत जा. प्रसंग परीक्षा घेत जातील, तुम्ही क्षमता दाखवत जा. सुख दुःखाच्या वाटेवरून जाताना माणसं मिळवायची असतात, शत्रू वजा करायचे असतात. सुखाने गुणायचं असतं, दुःखाने भागायचं असतं आणि त्यामधून उरते ती बाकी समाधान असते. दगडाचं काळीज असलेल्या माणसावर जीव लावण्यापेक्षा स्वतःच्या काळजावर दगड ठेवून जगायला शिका आणि यशस्वी व्हा. माणसाला आयुष्यात दुःखापेक्षा सुख जास्त असतं, पण त्याला आकाशातल्या चंद्रापेक्षा चमकणाऱ्या दिव्यांमध्ये जास्त इंटरेस्ट असतो. कारण जे जवळ आहे त्याची किंमत माणसाला नसते, पण जे लांब आहे, जे आपल्याला मिळणार नाही, तीच मिळवण्यासाठी माणूस खूप धडपड करतो. फार विचित्र असतं. आपण चुकतो तेव्हा तडजोड करायला बघतो आणि इतर चुकतात तेव्हा आपण त्यांच्याकडून न्यायाची अपेक्षा करतो. जीवन जगताना काळजी घेणारे कोणीतरी सोबत असेल तर 4 क्षण आणखी जगावंसं वाटतं. आयुष्यात नेहमी चांगल्या लोकांच्या संगतीत राहा, कारण सोनाराचा कचरासुद्धा महाग विकला जातो. काहीच मिळत नाही मेहनत केल्याशिवाय, तेव्हा मेहनत घ्या आणि पुढे जाण्याचा नक्कीच प्रयत्न करा, जेणेकरून तुम्हाला नक्कीच यश मिळेल. माणूस हा अडचणीमुळे हरत नाही, तर तो त्यावेळी हरतो जेव्हा अडचणीच्या वेळी त्याची माणसं साथ सोडतात. आपल्याला जे जे हवं ते ते मिळालं असतं तर जगायला गंमत आणि देवाला किंमत राहिली नसती. आनंद साजरा करण्यासाठी कुठल्याच मुहूर्ताची गरज नाही. जो आनंदाचा क्षण असतो तोच खरा मुहूर्त असतो. तेव्हा आनंदाने काम करत राहा. पुढे जाण्याचा नक्कीच प्रयत्न करा. एक दिवस तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल. आयुष्यात कोणत्याही गोष्टीचा प्रारंभ करताना मनात भीती किंवा शंका नको. पहिलं पाऊल कायमच आत्मविश्वासानं टाका. यश नक्कीच मिळतं. आपल्या परिश्रमाचं सर्वोच्च मोल म्हणजे त्यातून होणारी कमाई नव्हे, तर त्यातून उभारणारं व्यक्तिमत्व असतं. सेवा करा. आयुष्यात कधीकधी आपण ज्या गोष्टींची अपेक्षा देखील केलेली नसते, त्या गोष्टी देव आपल्याला देतात. म्हणून निश्चिंत राहा, सेवा करा आणि आपल्या मनाला नेहमी सांगत राहा, हे पण दिवस जातील आणि चांगले दिवस नक्कीच येतील. कोसळण्यातही एक लय असते, ते पावसाच्या थेंबाकडून शिकावं. आपटण्यातही किती मजा असते, ते समुद्राच्या लाटांकडून शिकावं. संपण्यातही मोठं समाधान असतं, ते अगरबत्तीच्या राखेकडून शिकावं. कर्तृत्वाचा शेवटही सुंदर असू शकतो, ते मावळणाऱ्या सूर्याकडून शिकावं. असंच जीवन जगत असताना छोट्या छोट्या गोष्टी शिकत राहा आणि पुढे जाण्याचा नक्कीच प्रयत्न करा. एक दिवस तुम्ही आयुष्यामध्ये नक्कीच सक्सेस व्हाल. तेव्हा हा छोटासा सकारात्मक व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. पुन्हा भेटू अशाच एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.